मित्रांनो नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी. नवरात्र संपले, दसरा उजाडला, या धर्तीवर प्रचार संपला. आता उद्या मतदान आणि त्यानंतर लगेचच निकालाचा दिवस उजाडणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर, सांस्कृतिक राजधानी पुणे या महत्वाच्या शहरांसह 29 महानगरपालिकेत उद्या गुरुवारी मतदान आणि लगेच परवा शुक्रवारी निकाल. या महापालिकेतील नगरसेवकांच्या 2867 जागांसाठी 15887 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई वगळता अन्य 28 ठिकाणी प्रभाग पद्धतीनेच निवडणूक होणार आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या या निवडणुकातूनच नवीन नेतृत्व पुढे येत असते. त्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशा आणि दशा या निवडणुकीनंतर बदलणार आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. महाराष्ट्राचे एक प्रकारे नवनिर्माण या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे असं म्हटले तरी चालेल. कारण महापालिकेच्या राजकारणातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आदींचे नेतृत्व घडले आहे. आपल्या संभाजीनगरचे पाहायचे झालं तर चंद्रकांत खैरे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, आपले खासदार भुमरे जिल्हा परिषदेच्या राजकारणातून आले. तर आता भाजपचे मंत्री जे आहे अतुल सावे यांना मात्र मनपा राजकारणाचा फटका बसला. म्हणजे काय झालं, समर्थकांवर वाढला. आनंद तांदूळवाडीकर या शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांना हरवले होते. पण ते ठीक आहे. म्हणजे सांगायचं काय की भविष्यातील आमदार, खासदार या अशा निवडणुकीतून पुढे येत असतात. आता संजय राऊत सारखे काही थेट होतात, पण दरबारी राजकारणात तो एक आढळ भाग म्हणून सोडून द्या. म्हणजे सांगायचं काय आणि मी सांगत बसलो काय, पण होतं असं कधी कधी. म्हणजे मी सांगत होतो की या निवडणुकीत जो सर्वपक्षीय गोंधळ दिसतो तसा यापूर्वी कधी दिसला. अशा निवडणुकीतून आजपर्यंत पॉवरफुल असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे तुकडे झालेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा प्रकारे फारसा दिसत नाही. म्हणजे जनतेच्या दैनंदिन गरजांशी साधी चर्चाही या निवडणुकीत कुठे झाल्याचं ऐकवत नाही. आता अदानीच्या साम्राज्याचा विस्तार केला, अदानीने जर साम्राज्याचा विकास केला तर जनतेच्या नागरिक समस्यावर त्याचा कसा काय परिणाम होऊ शकतो हे माझ्या तरी समजण्याच्या पलीकडे. तर सांगायचं म्हणजे काय की नॉन इश्यू भोवती ही निवडणूक फिरत आहे. म्हणजे दिसतं असं दिसतं. आता अशा परिस्थितीतून मतदार राजाला वाट काढावी लागणार आहे. आता भारतीय मतदार जो आहे तो सुजाण आहे असं समजलं जातं. तेव्हा अशा गोंधळाच्या परिस्थितीतून बरोबर योग्य प्रतिनिधी ते कसे निवडतात हे पाहणे मजेदार असणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या समस्याशी निगडीत ही निवडणूक आहे. पक्ष कितीही महत्वाचा वाटला तरी रोजच्या गरजांसाठी कधीही उपलब्ध होऊ शकणारा प्रतिनिधी केव्हाही चांगला हे लक्षात घेतले पाहिजे असे मला वाटते. पण काही असो, मतदान तर केलेच पाहिजे. नोटा पर्याय हा जो नोटा नावाचा जो पर्याय दिला पण तो काही मान्य करण्यासारखा नाही. म्हणजे कधीच नव्हता आणि आताही नाही. तर त्यामुळे उडदा माझे काळ गोरे जरी म्हणत असलो तरी आपल्याला त्याच्यातून चांगला शोधावाच लागणार आहे. लोकशाहीची चिंता नुसती वाटून चालणार नाही, तर लोकशाही जिवंत असल्याचे वेळोवेळी दाखवून द्यावे लागणार आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, इफ यू लव्ह समबडी शो इट. आज मी हेच मराठीत सांगतो, आपल्या लोकशाहीवर प्रेम आहे ना, मग मतदान करून ते व्यक्त करा. आज इतकेच. तर मंडळी, कसे वाटले माझे म्हणणे? पटले ना? म्हणजे पटलं तर होय म्हणा, लाईक करा, कमेंट करा आणि पाहत राहा राज की बात. अर्थात भेटी होतच राहतील. सिलसिला अब रुकने वाला थोडा ही है. तर मंडळी, धन्यवाद.